राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे। ब्रह्मानंदं परमसुखदं केवलं ज्ञानमूर्तिं द्वन्द्वातीतं गगनसदृशं तत्त्वमस्यादिलक्ष्यम् एकं नित्यं यमलं वचलं सर्वधी साक्षिभूतं भावातीतं त्रिगुणरहितं सद्गुरुं तं नमामि। नमामि सद्गुरु शान्तं सच्चिदानन्दविग्रहं पूर्णब्रह्मपरानन्द ईशम् आनन्दीवल्लभम्। सद्गुरु सच्चिदानन्दं केवलं करुणाकरं ज्ञानयोगेश्वरं वन्दे ज्ञानदेवा पुनः पुनः। अलंकापुरी पुण्यभूमि पवित्र तिथे नागतु ज्ञानराजा सुपात्र तया ठविता महापुण्यराशी। नमस्कार माझा सद्गुरु ज्ञानेश्वराशी। सर्व संतांना वंदन, सद्गुरूंना वंदन, ज्ञानेश्वर माऊलींना वंदन. आपणा सर्व श्रोत्यांना वंदन करून शिवगड अध्यात्म चॅरिटेबल ट्रस्टच्या ज्ञानेश्वरीच्या उपासनेला आपण सुरुवात करतोय. काल 335 नंबरच्या ओळीपर्यंतचा विचार आपण केलेला होता. श्लोक महत्वाचा आपण घेतलेला आहे. अनन्य चिंतयन्तो माम ये जना पर्युपासते तेषां नित्याभियुक्तानां योगक्षेमं महाम्यहम्. सगळ्यांचा योगक्षम चालवण्याचं काम मी करतो. विशेष करून भक्तांचा योगक्षम मी चालवतो. जे मला अनन्य भावानं शरण आलेले आहेत, जे माझे नित्ययुक्त होऊन उपासना करतात, अशा भक्तांचा योग आणि क्षम मी चालवतो. याचा अर्थ इतरांचा चालवत नाही का, असाही प्रश्न निर्माण होऊ शकतोय. त्याचाही विचार आपण करूया. सगळ्यांचाच योगक्षम भगवंत चालवतात. तो काय भक्तांचाच चालवतात आणि इतर काय उपाशी मरतात काय? नाही. उपाशी मरत असते तर कदाचित प्रार्थना उपासना त्यांनी केली असती. उपास जर झाला असता, उपवासी जर राहिले असते लोक, तर भगवंताची प्रार्थना किंवा भजन पूजन केलं असतं त्याने. पण तसं काय होतच नाही. कारण भगवंत आपल्याकडून हट्ट करत नाही की माझी उपासना करा, माझं नाम घ्या, माझं ध्यान करा, असं काय म्हणत नाही. पण ते उदार आहेत, दयाळू आहेत. त्यामुळं त्यांच्यावर जबाबदारी आहे. घरातलं एखादं पोरगा आगाव झालं, पडलं म्हणून काय त्याला उपाशी ठेवत नाहीत आई वडील. तसाच प्रकार सगळ्यांचा योगक्षम भगवंत चालवतात. पण विशेषत्वानं जे भक्त आपल्या उदरनिर्वाहाचा सुद्धा विचार करत नाही, त्यांची स्पृहा त्यांच्यामध्ये निघून गेलेली असते, अशांना उपाशी राहू देत नाहीत. कारण भजन करत असतात ते, आणि भजन करत असताना त्यांचं भजन तरी पुढे गेलं पाहिजे ना. त्यामुळे त्याच्या पोटापाण्याची व्यवस्था भगवंत निश्चितपणाने करतात. हा त्यातला मुख्य उद्देश आहे. इथं वर्णन करतात की पै सर्व भावेशी उकिते जे ओपिले मज चित्ते जैसा गर्भगोळ उद्यमाते कोणासी नेने. आणि वरच्या श्लोकामध्ये सांगितलेलं आहे मला जाण आणि सुखी हो. आणि इथं काय म्हणतात, सर्व भावानं माझ्याकडं अनन्य भावानं माझ्याशी ये. ज्यानं अनन्य भावानं काया वाचा मन आणि जीव माझ्या ठिकाणी अर्पण केले, ते सर्वजण जे आहेत ते फक्त भगवंताला जाणतात, इतरांना जाणत नाहीत. जसा एखादा गर्भ असतो, तो गर्भ आईखेरीज आणि आईच्या सगळ्या त्या उलाढालीशिवाय दुसरं त्याला काही माहिती नसतं. बाहेरची उद्यमाते कोणाही नेणे, दुसरा कुणाचाही ते विचार करत नाही. पण सर्व भावानं भगवंताच्या चरणी सर्व भाव अर्पण करणं फार गरजेचं आहे. आपण सर्व भाव अर्पण करतो, पण संसाराच्या ठिकाणी विषयांची इच्छा पूर्ण करण्यासाठी आपण सर्व भाव अर्पण करत असतो. मी काया अर्पण करतोय, मनाने सगळे व्यवहार करतोय, वाच्याने व्यवहार करतो, जीवाचे माझे जीवभाव आहेत, हे सगळे भाव मी प्रपंचाच्या ठिकाणी अर्पण केलेले आहेत. आपण अर्पण करत नाही असं नाही, केलेले आहे. ज्यांनी हे प्रपंचाच्या ठिकाणी अर्पण केले त्यांनी त्यांची आसक्तीच फक्त वाढत राहते. ज्यांनी हे भगवंताला 4 भाव दिले त्यांची भक्तीच वाढत राहते, त्यांची उपासना होते. हाच मुद्दा घेऊन माऊली पुढे सांगतात, तैसा मी वाचुनी काही अनेक गोमटेची नाही. दुसरं चांगलं काही त्याला दिसत नाही देवाशिवाय. गोमटे चांगलं काही वाटत नाही,
मी वाचून काय, मजची नाम पायी जिनी आठवले. म्हणजे वेगळं जगणं त्यांचं नसतंच, त्याचं जगणं म्हणजेच परमात्मा आहे. मजची नाम पायी जिनी आठवले, त्यांच्या जीवनाचं नावच परमात्मा आहे, त्यांचा जीवच परमात्मा आहे असा त्याचा विचार करूनच ते जगत आहे. हे जीवन आहे असं त्यांनी मानलेलं आहे. जगणं म्हणजे जीवन नसून परमात्मा हे जीवन आहे असं त्यांना वाटतंय. प्रपंच हाच काही सर्वस्व नाही, तर भगवंत सर्वस्व आहे हे त्यांनी ठरवलेलं असतं. म्हणून मजची नाम पाही जिनिया ठेवले, म्हणजे माझ्याशिवाय चांगलं त्यांना काही दिसत नाही. परमात्मा हे त्यांचं जीवन असतं. त्यांच्या जगण्याचा उद्देश जो आहे तो परमात्मा असतो. मी जन्माला आलो तर या जन्माला आल्याचं फळ काय असेल तर परमात्मा प्राप्ती करून घेणं, बाकी त्यांचा उद्देशच नसतो. म्हणून मदची नाम पाही जिनिया ठेवले या शब्दाचा, या तुकड्याचा अर्थ तोच होतो. कारण जगण्याचा उद्देश ज्यांचा परमात्मा झालेला आहे त्याच्यापुढं हा संसार जो आहे तो संसार क्षुल्लक ठरत असतो. म्हणून माऊली म्हणतात माझं नामस्मरण हेच त्यांचं जीवन झालेलं आहे. मजची नाम पायी जिनी आठवले, त्यांच्या जगण्यालाच ते कृष्ण म्हणतात, जगण्यालाच राम भक्ती म्हणतात. म्हणजे जगणं हीच त्यांची भक्ती होते. म्हणून भगवंताची सेवा करण्यास सर्व जीवित खर्च करतात आणि म्हणूनच त्यांचा योगक्षम भगवंत चालवतात. ते सांगण्यासाठी माऊलींनी ओव्या टाकलेल्या आहेत की 2-3 ओव्या आपण अनन्य शब्दाच्या बघायला लागलोय. म्हणून त्याच्यासारखं भगवंताच्या प्राप्तीखेरीज अन्य काही त्यांना नको असतं. आत्मलाभासारखे गोमटे काहीच न देके, म्हणून भोग विषेके हरके ना जो. आपणची विश्व झाला तरी भेदभाव सहजीच गेला, दया द्वेषी ठला जया पुरुषा. माऊली 12व्या अध्यायामध्ये बोलतात आत्मलाभासारखे गोमटे काहीच न देके, तैसा मी वाचून काही अनेक गोमटेची नाही. भगवंताशिवाय आत्मसुखापेक्षा त्याला दुसरं सुख चांगलं वाटत नाही. कुठल्याही वैश्विक आणि ऐहिक आणि पारलौकिक सुखाची अभिलाषा ते बाळगत नाहीत. येऊनी संसारी मी तू एक जाणे हरी, तुकाराम महाराज म्हणतात मी संसाराला आलोय तर माझा परम उद्देश जो आहे, परम पुरुषार्थ जो आहे तो हरीला जाणणे आहे. येऊनी संसारी मी तो एक जाणे हरी, नेने अनेक काही धंदा नित्य ध्यातशे गोविंदा. तुकाराम महाराज म्हणतात नेने अनेक काही धंदा, मी दुसरा धंदा काही करत नाही. मग पोटापाण्याचा धंदा हा धंदा होऊ शकत नाही बरं काय. पोटपाण्याचं सोडून जे केलं जातं त्याला धंदा म्हणायचा. इथं तुकोबा खोचक बोलतात नेणे अनेक काही धंदा. आता नेणे अनेक धंदा म्हणजे काय, भक्तानं पोटापाण्याचा उदरनिर्वाहासाठी काय धंदा करायचा नाही काय, करायचा. पण उदरनिर्वाहाचा विषय सोडून जर जो काही आपला जो व्यापार चालू असतो ना त्याला उचापती म्हटल्या जातात. त्या उचापती हा धंदा होतो. नेणे अनेक काही धंदा, इतर उचापती मी काही करत नाही. माऊली तुकोबा म्हणतात नित्य ध्यात असे गोविंदा. नित्ययुक्ता उपवास ते शब्द वापरलेला, नित्याभियुक्तानाम असे नित्ययुक्त झालेले. म्हणून तुकाराम महाराज म्हणतात एवढी संसार मी तो एक जाणे हरी, एका हरीलाच मी जाणणार. संसाराला येण्याचा माझा उद्देशच तो आहे असं सगळे संत बोलत आहेत. म्हणून त्याच्या वाचून भगवंताशिवाय त्यांना गोमट काही दिसत नाही. म्हणून तुका म्हणे आता लाभ नाही या परता. कुठल्या लाभासारखा, आत्मलाभासारखा दुसरा लाभ नाही. भगवंताच्या प्राप्तीकिरी दुसरा लाभ नाही. दुर्बुद्धीते मना कदा नुपजो नारायणा या अभंगामधला हा तुकडा आहे. दुर्बुद्धीते मना कदा नुपजो नारायणा, आता माझा ऐशे करी तुझे पाय चित्ती धरी. उपजला भावो तुझे कृपे सिद्धी जाओ, तुका म्हणे आता लाभ नाही या परता. याच्यासारखा दुसरा लाभ नाही. म्हणून भगवंताच्या सेवेमध्ये जर खंड पडला तर त्यांना मरण पायाशी दुःख होतं. म्हणजे त्यांना फार त्रास होतो की माझं आज नाम राहिलं, भगवंताची सेवा करायची राहिली आणि मी प्रपंचामध्ये विषयामध्ये भोगामध्ये गुंतलो, याचं त्यांना खूप वाईट वाटत असतं. भेटी लागे जीवा लागलीशी असं बाहेर रात्रंदिवस वाट तुझी. तुकाराम महाराज म्हणतात भेटी लागे जीवा, तुझ्या भेटीसाठी
भेटी लागे जीवा लागलीची आस, दुसरी आसच काही नाही. पाहे रात्रंदिवस वाट तुझी, पौर्णिमेचा चंद्रमा चकोरा जीवन, तैसे माझे मन वाट पाहे. कसे अनन्य भक्त असतात बघा, त्याच्याशिवाय त्यांच्या मनामध्ये दुसरा विचारच नसतो. मी वाचून काही अनेक गोमटेची नाही. जीवनाचा उद्देशच तो, मदची नाम पाही जिने आठवले. सगळ्या आयुष्याचा उद्देश तोच आहे की परमात्मा प्राप्ती करून घेणे, आत्मसुखाचा लाभ करून घेणे. पौर्णिमेचा चंद्रमा चकोरा जीवन, कसं म्हणतात की जसं पौर्णिमेच्या चंद्रप्रकाशाचं प्रकाश हाच त्या चकोर पक्षाचं सगळं जीवन असतं, त्याशिवाय तू जगू शकत नाही. तैसे माझे मन वाट पाहे, तुझी वाट बघत बसते. मी चकोर आहे जीवरूपानं, आणि तू परमात्मा चंद्र आहेस, आणि तुम्ही चंद्र व्हावो पांडुरंगा. म्हणजे तुम्ही चंद्र व्हा, आणि माझी जी आस आहे, माझी जी तहान आहे तुम्हाला भेटण्याची, ती भागवा. मी वाचून काही अनेक गोमटेची नाही. भुकेली या बाळ आती शोक करी, वाट पाहे परी माऊलीची. त्याच अभंगामध्ये बोलतात बघा. प्रत्यक्षात तो अभंग बघायला हरकत नाही. भेटी लागे जीवा लागलीशी आस, अशी सुरुवातच आहे. रेकॉर्डेड अभंग आहे तो. त्यामध्ये म्हणतात भुकेलिया बाळ अति शोक करे. भूक लागली की बाळाला ओरडत असतं. पण दुसऱ्याने कोणी घेतलं तर चालतंय काय? नाही घेऊन चालत. वाट पाहे परी माऊलीची, आपल्या आईचीच वाट बघतं, दुसऱ्यांची कुणाला बघत नाही. म्हणून घरामध्ये कितीही माणसं कुटुंबामध्ये असू द्यात, त्याच्याकडे त्याचं लक्ष नसतं. देवाच्या भेटीची तळमळ लागलेली असते. ही काय एका जन्मापुरती असतात ना आपल्याबरोबर. माझी प्रॉपर्टी एका जन्मापुरती असते, माझे सगळे नातलग एका जन्मापुरते, या देहापुरते मर्यादित आहेत. आणि माझ्या भगवंत आणि मी, आमच्या दोघांची जी गट्टी आहे ती फार पूर्वीची आहे. म्हणजे सनातन तत्व आहे ते, आणि अनादी आहे. मी जसं अनादी आहे तसा भगवंत अनादी आहे. जीवाला पण अनादी मानलंय, आणि आत्मा सुद्धा परमात्म्यालाही अनादी मानलेला आहे. त्यामुळं अनादी तत्व आम्ही एकत्रच आहोत. त्यामुळं इतरत्र त्याचं मन कुठं कळत नाही. तर भुकेली या बाळ काय शोक करी, अतिशोक करी, वाट पाहे परी. परी शब्द वापरला, परंतु ते वाट पाहत ते आईचीच वाट पाहत. एखाद्या मोठ्या यात्रेमध्ये जरी आई हरवली बाळाची, तर कित्येक बायका त्याला भेटल्या, त्याच्या आईपेक्षा सुंदर असतात, पण तिकडं त्याचं लक्ष जात नाही, कारण त्या आईसाठीच पाठपळ करत असतं. तसा संसार कितीही सुंदर असला, संसाराची कितीही आकर्षणं त्याला आकर्षित करीत असली, तर या मोहाला तो बळी पडत नाही, कारण तो भगवंताशी अनन्य झालेला असतो. म्हणून कितीही आकर्षण येऊ दे, आपल्या आकर्षणाला आपल्याला बाजूला ज्यांनी ठेवलं ते संत झाले. आम्हाला ते जमत नाही, आम्ही आकर्षणाला भुलून जातो. आकर्षण सगळ्याचे असतात बरं काय. द्वेष करण्याचं आकर्षण, नंतर आसक्ती ठेवण्याचं आकर्षण, प्रॉपर्टी भयंकर वाढवण्याचं आकर्षण. काही एकच आकर्षण असतात काय? भांडणं करण्याचं आकर्षण, स्पर्धा करण्याचं आकर्षण, स्वतःला मोठं समजण्याचं आकर्षण, कीर्तीबद्दलची असणारी आसक्ती, प्रतिष्ठा कमवावी याबद्दलची आसक्ती, या सगळ्या आकर्षणातून तो बाहेर पडलेला असतो, कारण तो भगवंताशी अनन्य झालेला असतो. आता काय त्याला कीर्ती मिळत नाही काय? आजही आपण माऊलींची आठवण काढतो, तुकोबांची आठवण काढतो, सगळ्या संतांची आज आठवण काढतो. ही त्यांची कीर्ती नव्हे काय? त्यांना काय करावं लागलं काय? त्यांनी काही स्वतःच्या नावानं केलं काय? काही केलं नाही. का कुठला मठ चालवला तुकोबानी? काय माऊलींनी चालवला आपल्या नावावर मठ, आणि या सगळे जण आणि दान द्या म्हणून म्हटले? नाही केलं. संतांनी आपल्या नावाचं कधी मठ चालणार नाही. चालले असतील मठ ते त्याच्या अनुयायींनी चालवले असतील, तो भाग वेगळा. त्यांच्या भक्तांनी चालवले असतील, तो भाग वेगळा. ही कीर्तीच झाली ना त्यांची. त्या कीर्तीसाठी आकर्षण त्यांचं नसतं. खरं आकर्षण आहे ते भगवंताचं असतं. म्हणून इथं म्हणलेलं आहे, आई कितीही दूर असली तरी आईच्या भेटीसाठीच बाळ जसं तळमळतं, तसं भक्ताला भेटण्यासाठी अनन्य भक्त जो आहे व्याकुल झालेला असतो. म्हणूनच म्हणतात की तैसा मी वाचूनी काही अनिक गोमटेची नाही. म्हणजे
तुकाराम महाराज म्हणतात, पाण्या वेगळी मासोळी तुका तैसा तळमळे, कन्या सासुऱ्याशी जाई मागे परतुनी पाहे. या अभंगामधली तो तुकडा आहे बघा. हे पाण्याशिवाय जी मासोळी असते तैसा तुका तळमळी. जसं पाण्यातून मासा बाहेर काढला की त्याची जशी अवस्था होते तशी भक्ताची देवाशिवाय होते, नामाशिवाय होते. नामाशिवाय त्याला चैन पडत नाही. तैसा मी वाचून काय आणि गोमटेची नाही, मदची नाम पायी जिनी आठवले. माझ्या जगण्याचा उद्देशच मी परमात्मा असं नाव ठेवलेलं आहे त्याचं. मी परमात्म्याचं नाम घेणं हेच माझ्या आयुष्याचं उद्दिष्ट आहे, अन्य काय नाही. परमात्म्याचं गुणकीर्तन करणं, त्याला गाणं, त्याची स्तोत्र गाणं, लोकांच्या समोर ती त्याचं महात्म्य वर्णन करणं संतांचं, हेच माझ्या जीवनाचा उद्देश आहे, असा तो अनन्य भक्त म्हणत असतो. बाकी काही नसतं. हे जे आहेत गीतेचं महात्म्य, गीता अभ्यासाचं महत्व आहे. पण गीतेचा अभ्यास करून दुसऱ्यांना गीतेचं महत्व पटवून देणं हाही एक उपासनाच आहे. म्हणजे ज्ञानेश्वरीची गीतेची उपासना अभ्यासानं होते, पारायणानं होते, पण त्याबरोबरच ती इतरांनाही त्यांना ते करण्यास कुणाला तरी भाग पाडणं किंवा कुणाला तरी मार्गदर्शन करणं, यामुळे ती उपासना होत असते. म्हणून इथं म्हणतात, मजची नाम पाही जिनी आठवले. माझ्या आयुष्याचाच उद्देश फक्त भगवंत आहे, अन्य कोण नाही. ऐशे अनन्य गतिके चित्ते. या ओळीपर्यंत अनन्य शब्दाचं स्पष्टीकरण माऊलींनी व्याख्यान केलेलं आहे. ऐशे अनन्य गतिके, त्यांची गती भगवंतच आहे, माझ्या वाचून दुसरी गती नसलेला. चिंतित सांते माते, चिंताने चिंतन करीत जे उपासती तया ते मीची सेवी. जी माझी उपासना करतात त्यांची मी सेवा करतो. काय सुंदर विचार सांगितलेत बघा. भगवंत सेवा करतात. नारद एकदा वैकुंठामध्ये गेलेले होते, भगवंत देवपूजा करत होते. नारदांना प्रश्न पडला, त्रिलोक ज्यांची पूजा करतात, ज्यांची मंदिरं आहेत त्रिलोकामध्ये, आणि त्रिलोकातले सगळे भक्त ज्यांची पूजा करतात, तो भगवान परमात्मा कुणाची पूजा करायला लागलाय? आणि त्यांनी प्रश्न विचारला परमात्म्याला, भगवंताला, भगवंता तुम्ही कुणाची पूजा करताय? आम्ही तुमची करतोय. बरोबरच आहे. ते म्हटले, जे माझी पूजा करतात त्यांची पूजा मी करतो. सुंदर उदाहरण आहे. नारदांना म्हणतात, जे माझी पूजा करतात त्यांची पूजा मी करतो. भक्ताचं कुठंही आणू नये यासाठी मी प्रयत्नशील असतो. आणि कुठंही या शब्दाचा अर्थ त्याच्या भक्तिप्रेमामध्ये अडथळा येऊ नये याची दक्षता भगवंत घेतात. बरं काय, घेतातच घेतात. आपण सर्वांनी निश्चिंत राहावं. एक वेळा आपण म्हणू, माझं प्रपंचाचं बिघडेल, पण माझं परमार्थाचं बिघडलं आणि भगवंतानी मदत केली नाही, असं केव्हाही होणार नाही. जे न्यायासाठी आहे, जे सदाचारामध्ये मोडलं जातं, आशाला सपोर्ट करण्याचं काम नेहमी भगवंत करत आलेले आहेत. सत्य संकल्पाचा दाता नारायण. जिथं जिथं सत्याचे संकल्प होतात, ईश्वराबद्दल बोललं जातं, ते ईश्वराचं सगळं कार्य चालवण्याचं काम स्वतः ईश्वर करत असतो. त्यामुळे कुणी काही म्हणण्याची काही गरज नाही. आणि कुणी नाराज होणं आणि कॉन्फिडन्स घालवू नये. आपली साधना जी चालू असते ना, त्यातला कॉन्फिडन्स का जातोय माहिती आहे? माझं चालणं झालंय नाही, आपण मनापासून करत नाही. जेवढ्या मनापासून तळमळीनं आपण प्रपंच करतो, माझे विषय प्राप्तीसाठी प्रयत्न करतो, त्यातले थोडे तरी प्रयत्न आपण भगवंताच्या प्राप्तीसाठी मनापासून करतो का? प्रपंच तेवढा मनापासून करायचा, आणि साधना जर करायची असेल तर तेवढी शरीरानं करायची आहे. आपण उलट करतोय. शरीर हे प्रपंचासाठी द्यावं आणि साधनेसाठी अंतःकरण वापरावं. माझं अंतःकरण मी विकलंय प्रपंचाला. आता कुठं शिल्लक आहे? कुणाकुणावर प्रेम वाटलं, नातवंडांच्यावर प्रेम वाटलं, आई वडिलांच्यावर प्रेम वाटलं, मुलांच्या मध्ये, पाहुण्यापायांच्या मध्ये प्रेम वाटलं, संपत्ती कीर्तीमध्ये माझं प्रेम वाटलंय, वाटून टाकलंय मी सगळं. आता माझ्या आहेच काय शिल्लक भगवंताला द्यायला?
ज्यानं मला खजिना दिला होता प्रेमाचा, तो कुणाला तरी देऊन मी रिकामा झालोय. कुणाला तरी देऊ नये. आणि प्रेम नावाचं कोठार फार मोठं आहे. ते द्यावं तर भगवंतालाच द्यावं, अन्य कुणालाही देऊ नये. त्याच्यावर फक्त भगवंताचा हक्क असतो, बाकी नाही. आईच्या दुधावर जसा मुलाचा हक्क असतो, गाईच्या दुधावर जसा वासराचा हक्क असतो ना, तसा या प्रेमावरती फक्त भगवंताचा हक्क असतो, परमात्म्याचा आहे. म्हणून परमप्रेम आत्मा म्हटलेला आहे. आत्मा हेच प्रेमाचं स्वरूप आहे. आणि हे प्रेम मी जगाला वाटत राहतो. आणि मग माझ्याकडे उरलं तर देवाला द्यायला जातो. असं इथं म्हणतात, माझ्याशिवाय त्यांची गतीच नाही. अनन्य गतिके चित्ते, माझ्या वाचून दुसरी गती नसलेल्या चित्ताने चिंतित सांगते माते. माझं चिंतन करे जे भक्त उपासना करतात, जे उपासतीत याते मीची सेवी, मी त्यांची सेवा करतो. असा एकनिष्ठ झालेला, अनन्य झालेला, ज्याने इतर सगळ्या आधारांचा त्याग केलेला आहे आणि ज्यानं भगवंतालाच फक्त आधार मानलेला आहे, असा अन्याश्रयानाम त्यागो अनन्यता, असं नारद भक्ती सत्रातलं सूत्र आपण बघतोय नेहमी. तर असे एकनिष्ठ अंतःकरणाने माझे चिंतन करीत असतात आणि जे माझी उपासना करतात त्याचं सर्व मी करतो, त्यांची सेवा करतो, त्यांचं पडलेलं मी चालवतो. किती उदाहरणं आहेत आपल्याकडे संतांच्या बाबतीतली, आपल्याही बाबतीतली उदाहरणं असतात. कधी कधी कुठल्या प्रसंगात यात धावत येईल सांगता येत नाही, पण आपण तसा विचार कधी करत नाही. आपल्याला काय वाटतंय माहिती आहे, माझ्या प्रपंचाचे प्रश्न सोडवले ना, मग धावत आला बघा, भगवंताची कृपा झाली असं आपण म्हणतोय. पण मी जे नाम घेतलं ना, ते नाम घेताना सुद्धा भगवंताची कृपाच असावी लागते. भगवंत तशी आपल्याला आठवण करून देत असतो. म्हणजे ज्यांनी मनामधून बाह्य विषयांचा निराश केलेला असतो, अशा साधकांच्या अंतःकरण वृत्तीचा विषय भगवंत होतो. विषय तो त्यांचा झाला नारायण. नावडे जन धन माता पिता, सगळ्यांची यादीच तुकाराम महाराज देतात आपल्याकडे. नावडे धन जन माता पिता म्हणजे सगळे नातलं. माता पिता शब्दाचा अर्थ माता पिता खरंच आवडत नाहीत आता. कसे विषय तो त्यांचा झाला नारायण, तर आत्ता झालेला आहे विषय तो झाला त्यांचा प्रपंच. नावडे माता पिता, आवडे धनजन, असा उलटा आता आपली उत्क्रांती सुरू झालेली आहे. आई वडील आवडत नाहीत मुलांना, देव कसा आवडेल सांगा बघू. मग हा जगाचा त्रैलोकाचा माता पिता आहे, तो आवडेल काय? घरातले आई वडील ज्यांना आवडत नाहीत, त्यांना टाकायला लागलेत, फेकून द्यायला लागलेत, त्यांचं आजारपण, त्यांचं वृद्धत्व त्यांना ओझं वाटायला लागले आणि त्यामुळं दूर दूर जातो आम्ही. बाहेर राहिलं म्हटलं की विरहामुळं प्रेम वाढतं, असं शब्द वापरतात मुलं. दूर राहिले ना की प्रेम वाढते, चांगली गोष्ट आहे. तसं लहानपणी त्यांना पण दूर ठेवायला पाहिजे होतं. लहानपणी ती दूर नसताना सुद्धा प्रेम कशानं वाढलं आई वडिलांचं, हा कधी विचार केलेला असतो का मुलांनी? नाही. तुकाराम महाराज म्हणतात, नावडे जन धनमाता पिता, त्याचा विचारच खरोखर आत्ताचे लोक करायला लागलेले आहेत. पण विषय तो त्यांचा नारायण झालेला होता तुकोबांचा. आमचा विषय काय सांगा? आमचा विषय प्रपंच आहे, आमचा विषय धन आहे, संपत्ती कीर्ती हे आमचे विषय आहेत. आणि ह्या धन आणि संपत्ती मुळे आम्हाला माता पिताच आवडायचे बंद झाले, नारायण आवडायचा प्रश्नच नाही. नारायण आवडेल कधी? माता पिता आवडले तर ना. आई वडिलांची सेवा यामध्येच ईश्वर सेवा दडलेली आहे, हे कळायला खूप वर्ष आपण स्वतःच वृद्ध व्हावं लागतं. काय मुद्दा आहे? स्वतःच वृद्ध झाल्याशिवाय आई वडिलांची सेवा ही मोठी गोष्ट आहे असं वाटतच नाही. हित म्हणतात, जे ऐशे अनन्य गतिके चित्ते, असं अनन्य होऊन सगळा भार देवाच्यावर टाकलेला आहे असा जो असतो ना, त्या अशा साधकाच्या अंतःकरण वृत्तीचा विषय भगवंत असतो, नारायण असतो. आणि जो योगक्षेमाचा आपला भार टाकतच नाही, काय होतं? योगक्षेमाचा भार टाकतच नाही, तोच खरा अनन्य. संतांची दुसरी व्याख्या आहे,
माझा योगक्षम तो चालतो, त्याच्यावर मी भार टाकतो, असे म्हणणारे मधल्या फळीतले भक्त आहेत. खरे भक्त आहेत माझ्या पोटापाण्याचा सुद्धा भार देवाला सोसायला लागू नये, त्याला त्रास होऊ नये, असे अनन्य भक्त असतात. अनन्य गतिके चित्ते, ज्याची गतिक शेवटचं ठिकाण हा भगवंतच आहे, म्हणून सेवेतून भक्तिप्रेमच तो मागतो. दारिद्र्यात सुद्धा संतांनी प्रतिकूल परिस्थितीमध्ये सुद्धा भगवंताकडे काहीही मागितलं नाही. आपली त्यांची चरित्र आपण पाहतो, त्यांच्या अभंगातून आपल्याला लक्षात येतं. म्हणून योगक्षेमाबद्दल भक्त उदास असतात, पण भगवंत मात्र त्यांची परिचर्या करतो. माऊली काय म्हणतात, जे उपासती आहे ते मीची सेवी, मी सेवा करतो त्याची. त्यांना असं उघडं पाडू देत नाही मी. कोणी जग टाकू दे, जगाने जरी टाकलं तरी भगवंत त्याच्या पाठीशी राहतो, कारण भगवंताची त्यानं अनन्य भावाने सेवा केलेली असते. त्यामुळे त्याच्या पडत्या काळामध्ये अशी दैन्य अवस्था त्याच्या आयुष्यात लाभू देत नाही. असा एखादा भक्त खितपत पडलाय, आहे प्रारब्धाचे थोडेसे भोग असतील, पण खितपत पडलेल्या आयुष्यामध्ये सुद्धा त्याच्या मुखातलं नाम बंद होत नाही, म्हणजे तो चांगल्या स्थितीमध्ये आहे. चांगली स्थिती कशाला म्हणायची? आजारपणात असणं, एखाद्या व्याधीनं लोळत पडणं ही वाईट स्थिती समजली जाते, ठीक आहे. पण चांगली स्थिती, सगळ्यात चांगली स्थिती कोणती? जोपर्यंत आपल्या मुखामध्ये भगवंताचं नाम आहे तोपर्यंत आपण सुस्थितीमध्ये आहोत, आणि ते नाम चालवण्याचं काम भगवंत करतात. माझं नाम कोण चालवतं? तेच चालवतात. कधीतरी आपल्याला कळलं पाहिजे, नुसतं ऐहिक ऐश्वर्य देत नाहीत, तर त्याचा उदरनिर्वाह सुद्धा चालवतो. त्याला असा पडू देत नाही, तो त्याच्या मुखामध्ये नाम ठेवतोच ठेवतो. त्याची देहाची स्थिती कशी असेल, मग ती प्रारब्धाधीन आहे ना, देह प्रारब्धाधीन आहे. त्याच्या देहाची स्थिती कशी असेल, पण त्याच्या अंतःकरणाची स्थिती सांभाळण्याचं काम भगवंत करतात. परिचर्या करी, त्याची सेवा करतात, मीची सेवी म्हणतात. एक योगक्षम आहे म्हणजे चालवण्याचा आहे, तर परमात्म्याच्या अपेक्षेने होणारा एक योगक्षम मानला जातो. त्यानं न मागता सुद्धा त्याचा उदरनिर्वाह चालतो. हा परमात्म्याच्या अपेक्षेने होणारा योगक्षम आहे. जरा शांतपणे समजून घ्या. योगक्षमाची एक व्याख्या आपण विचारात घ्यायला लागलोय, कारण योगक्षमावर आधारित असणारा आणि आपल्याशी संबंधित असणारा हा श्लोक आहे आणि ओव्या आहेत माऊलींच्या. भगवंत त्या भक्तानं न मागता सुद्धा त्याचा उदरनिर्वाह चालवतो. हे परमात्म्याच्या अपेक्षेने होणारा योगक्षम आहे. चर्मरंगू लागे रोहिदासा संगे, तुकाराम महाराजांचा अभंग आहे. भगनाचा बघा गाथेमध्ये, उच नीच काही नेने भगवंत तुष्टे भाव भक्ती देखून या. तुष्टे भाव भक्ती देखून या, अन्य काही नाही बरं काय, अन्य काही लागत नाही त्याला. तुष्टे भाव भक्ती देखून या, म्हणून चर्म म्हणजे चांबडं विणायला लागतो. रोहिदासा संगे, रोहिदास महाराज त्यांच्या ह्याच्यामुळे चर्मकार जातीमध्ये जन्माला आलेले. आता आलेत, पण चर्म रंगवण्याचं काम कोण करत होतं? चर्म रंगू लागे रोहिदासा संगे, कबीराचे मागे विनी शेले. मीराबाईसाठी घेतो विष प्याला, दामाजीचा झाला पाडे वार. तुकाराम महाराजांचा अभंग खरंच मोठा अभंग आहे तो, 5-7 चरणांचा, पाहायला हरकत नाही गाथेमध्ये. उच नीच काही नेने भगवंत, अशी त्याची सुरुवात आहे. हा पहिला योगक्षम झाला. कोणता योगक्षम आपण म्हणलं? परमात्म्याच्या अपेक्षेने होणारा योगक्षम. दुसरा योगक्षम आपण एक लक्षात घ्यायला पाहिजे, भक्ताच्या अपेक्षेने होणारा. परंतु अनन्य भक्त जे आहेत ते फक्त परमात्म्याच्याच प्राप्तीची इच्छा करतात. म्हणून मुक्ती जी आहे, सायुज्य मुक्ती आहे किंवा भक्तिप्रेम आहे, ही प्रेम प्राप्ती केवळ भगवंतच देतात. त्या भक्ताबद्दलचं प्रेम भगवंतच देतात, त्याचं रक्षण करतात. हा भक्ताच्या बाजूनं अपेक्षेने होणारा योगक्षम आहे. वास्तविक परमात्म्याला कडं नाही मागितलं तर तो देतो, हा परमात्म्याच्या बाजूचा योगक्षम आहे. आणि भक्ताची तळमळ पाहून किंवा भक्तानं इच्छा केली तर भक्ताची इच्छा सायुज्य मुक्तीची असेल किंवा भक्तिप्रेमाची असेल, तेही पुरवण्याचं काम म्हणजे भक्ताच्या
दृष्टीने अपेक्षेने असणारा योगक्षम. 2 योगक्षम आपल्या लक्षात आले असतील. म्हणजे दोन्ही बाबतीमध्ये भगवंत सहकार्य करतात. मागितलं तरी देतात, पण काही मागतच नाहीत. त्यांचा उदरनिर्वाह कसा चालणार सांगा? तर न मागताही देतात. न मागताही काय म्हणतात? न सांगताही करे अंतरीचे गुज. तुकाराम महाराजांचा अभंग आहे. न सांगताही कळे अंतरीचे गुज. त्याच्या अंतरातला गुज त्याला समजतंय, त्याला सांगावं लागत नाही. आपण सांगायला जातो मात्र, देव असं कर तसं कर. म्हणून भक्ती प्रेम देणं, त्याची प्राप्ती करून देणं, त्याचं रक्षण करणं हा योगक्षेमामध्ये मोडणारा सगळ्या गोष्ट आहे. म्हणून मीची सेवी तुझं वाचून काही व्हावे ऐसे नको माझ्या जीवे, तुझ्याशिवाय दुसरं काहीही नको, याचा विचार सांगितलेला आहे. म्हणून प्रल्हादानं सुद्धा भक्तिप्रेमाची मागणी केली. आणि जर आपली मागची तर भागवत, महाभारत आणि रामायण हे आपले ग्रंथ, भागवत हे पुराण आहे आणि महाभारत आणि रामायण ही आपली महाकाव्य मानलेली आहेत. बरं का, इपिक्स आहेत. पण तिकडं कोणी लक्ष दिलेलं नाही. हिंदू धर्मामध्ये आपला जन्म झाला आणि हिंदू संस्कृतीमध्ये आपली वाढ झाली. हिंदू धर्मामध्ये जन्म नसेल तरी हिंदू संस्कृतीमध्ये वाढणारे अनेक धर्म पण आहेत. हिंदू संस्कृतीत ते ग्रंथ जे आहेत, एक भागवत पुराण, 18 पुराणातलं एक मुख्य मानलेलं, केंद्रस्थानी मानलेलं भागवत पुराण. नंबर 2 महाभारत, श्रीमद महाभारत आणि रामायण. हे तिन्ही ग्रंथ जे आहेत हे आपल्या आधारस्तंभ आहेत, आपल्या संस्कृतीचे आधारस्तंभ आहेत. मुलांना त्याचा स्पर्श होऊ द्यावा, हे प्रौढांचं काम आहे. बरं काय, आपल्या संस्कृतीचे आपण पाईक म्हणून, आपण एक सेवक म्हणून हे काम करावं. ज्यांना कुठं शक्य आहे त्यांना हे करता येतं आणि ही गोष्ट करावीच. प्रल्हादानं जेव्हा नरसिंह अवतारामध्ये भगवंतांनी त्याला दर्शन दिलं, त्यावेळी अशा खवळलेल्या, क्रोधिष्ठ झालेल्या नरसिंह अवतारातील भगवंताला शांत करण्याचं काम प्रल्हादानं केलेलं आहे. बरं काय, नंतर ते शांत झालेले नसते तर शांत केलं तर भगवंतांनी विचारले, तुला काय हवं ते मागून घे. काही मागितलं नाही त्याने. ते म्हटले, मला भक्ती प्रेमाखेरीज अन्य काही नको. मागणे काय असेल ते आहे. तुका म्हणे काही न मागे अनेक, तुझे पायी सुख सर्व आहे. काहीही मागत नाहीत संत. प्रल्हाद म्हटला, मला भक्ती प्रेम दे, नामावरचं प्रेम दे, ही सगळ्यात मोठी आपली प्राप्ती आहे. बरं काय, हेच मागावं भगवंताकडं, अन्य काही मागू नये. कुंतीनं संकट मागितली, काय विचित्र गोष्ट आहे बघा. काही मागतच नाहीत, पण हे म्हणतात संकट दे. संकट का दे? अरे संकटाशिवाय माणसं कशी करतील सांग बघू. तू संकट आम्हाला दे, म्हणजे माणसांची परीक्षा होते, जगण्याची एक दिशा सापडते. आणि महत्वाची गोष्ट, संकटामध्ये देवा तुझी आठवण येते, म्हणून तू मला संकटच दे. ज्यावेळी संकट येतात त्यावेळी भगवंताची आठवण येते. म्हणून संकट आली तर ती आपल्याला वरदान समजली पाहिजेत. संकटाला आपण घाबरतो, संकटांना आपण ढकलतो. संकट ही फार मोठे गुरु आहे. संकट हे परमात्म्याने आपल्याला शिकवण्यासाठी पाठवलेले शिक्षक आहेत. आपण त्यांना बाहेर घालवतोय, जावा आमच्यावर संकट नको. अरे मग शिक्षणाचे मार्गच आपण बंद करायला लागलोय. भगवंताच्या आठवणीत ज्यामुळे होतील अशी संकटच आहेत. प्रतिकूल परिस्थितीमध्येच तो आठवतो ना, आणि प्रतिकूल परिस्थितीमध्ये आठवतात म्हणून संकटच दे असं मागितलेलं आहे. म्हणून अनन्य भक्ती जे असतात ते भगवंताला ऋणको करून ठेवतात, कर्जबाजारी करतात भगवंताला. त्यांचं कसलं कर्ज आहे? ऐसा कर्म कर्ज, काय शब्द माऊलींचा, ऐसा कीजे की जगन्नाथा आभारू पडे. अरे असं भक्ती करा, अशी अनन्यता ठेवा की भगवंताला त्याचं ऋण वाटलं पाहिजे. भक्ताच्या ऋणामध्ये भगवंत असतो आणि त्याची परतफेड भक्तिप्रेमानं आणि आत्मसुखानं तो करत असतो. दुसरी परतफेडीची भाषा बोलू नये. सच्चा भक्त, एकनिष्ठ भक्तानं दुसरं अन्य काही मागू नये. आणि प्रपंच जर मागून घेतला तर प्रपंच पण देईल, पण मौल्यवान गोष्ट जर घेतली, कोणी दगड दिला आणि हिरा घेऊन गेले तर करायचं काय?
आत्मसुख हा हिरा आहे आणि प्रपंचातलं सुख हे दगड आहे. आम्ही दगड मागून घेतो देवाकडं. एक तासभर करतो भजन आणि देवा मी तुझं भजन करतो, मी तुझा सगळं करतो, तुझी देवपूजा करतो, मला हे दे. आणि काय दे? प्रपंच, दुःखरूप प्रपंचच दे. अन्य काय मागतो? का सुखरूपता मागून घेत नाही आपण? तर ही सुखरूपता भक्त मात्र तसं करत नाही. म्हणून भक्ताचं भगवंतावरती ऋण असतं. तुकाराम महाराज गमतीने बोलता, दिवाळखोर नारायण यावरी बहुतांचे ऋण. दिवाळखोर झालाय तो, इतकं कर्ज आहे त्याच्यावरती. कुणाकुणाचं? तुकोबांचं आहे, माऊलींचं आहे, नामदेव महाराजांचं आहे, कबीर महाराजांचं आहे, समर्थांचं आहे. सगळ्यांची कर्जच घेऊन बिचारा फिरतोय. त्याला काय वाटत नाही. म्हणून म्हणतात दिवाळखोर नारायण यावरी बहुतांचे ऋण. यांच्यावरती किती कर्ज आहे विचार सांगितलेला आहे. ज्या ज्यावेळी तो भक्त अनन्य होतो त्या त्याच वेळी भगवंत काय आहे कळायला लागतो. इथं म्हणतात ऐशे अनन्य गतिके चित्ते चिंतित साते माते, जे उपासती तया ते मीच सेवी, मीच त्यांचं कर. एक असेच भगवद्गीतेचा अभ्यास करणारे एक शास्त्री पंडित होते आणि गेली जवळजवळ 30 वर्षे भगवद्गीतेचा अभ्यास केला. हे काशीचे एक शास्त्री आहेत. त्यावेळी राजदरबारामध्ये जाऊन काहीतरी आश्रय मागून उदरनिर्वाहाची व्यवस्था शास्त्री लोक करायचे, पंडित लोक करायचे. असे हे गेले. हे म्हणले मी गेल्या 30 वर्षापासून गीतेचा अभ्यास करतोय, त्यामुळं आपल्याकडून योग्य ते मान सन्मान माझा व्हावा, काय असेल ते मानधन मला मिळावं. आजही आपण म्हणाल ना, आत्ताचे आपले काही कीर्तनकार, काही प्रवचनकार आहेत ना, ते आपलं कलाकारांचं मानधनच्या सरकारी मानधन जे चालू आहे त्यात आपलं नाव कसं घुसडायचं यासाठी प्रयत्नशील असणारे, ज्यांना गरज नाही, आवश्यकता नाही, अशी पण माणसं त्यामध्ये नाव घुसडायला लागलेले आहे. आता खरंच गरज आहे ती घुसडू द्यात तिकडे. आता भगवंताकडे तेच मागायचं असेल कीर्तन करून आणि प्रवचन करून, तर आता कोण काय बोलणार आहे तसल्या लोकांना? माझा सत्कार करावा, मला लोटांगण घालावं, हार तुरे घालावेत आणि मानधनाची पाकिटं द्यावीत. सुपाऱ्या घेऊन फिरणाऱ्या कीर्तनकारांचा आणि शास्त्रीकारांचा हा श्लोक समजणार नाही, त्यांना नाही समजणार. असा हा शास्त्री बुवा राजदरबारामध्ये जाऊन आपल्या मानधनाची अपेक्षा करतो. मी 30 वर्ष झालं भगवद्गीता वाचतोय. आता राजा काय म्हटला, राजा सुद्धा अभ्यास होता. तेव्हा म्हटला भगवद्गीतेचा तुम्ही अभ्यास करताय ना, तर अनन्य चिंतो मामे जना पर्युपासते, या श्लोकाचा अर्थ सांगणारा एखादं प्रवचन आपल्या दरबारामध्ये तुम्ही ठेवा. त्यांनी ठेवलं प्रवचन झालं, पण राजाला अभिप्रेत असलेला अर्थ त्यातला मिळाला नाही. ते म्हटले पुन्हा तुम्ही तयारी करून या त्या श्लोकाची आणि पुन्हा प्रवचन करा. पुन्हा आले आठवड्यानं, अनन्य चिंतो मामे जना पर्युपासते चालू झाला, श्लोक म्हणायला चालू झाला. योगक्षम वाम्यम, त्यातून सुरुवात झाली. 2-3 वेळा असं झाले, 2-3 आठवडे असंच चाललं, तरी राजा समाधानी झाला नाही. शेवटी शास्त्री गेले घरी, सगळे ग्रंथ काढले, म्हणजे अनन्य चिंतो येतो मामे जना, या श्लोकाचा अर्थ मला का पटवून देता येणार राजाला? राजा का खुश होत नाही, मलाही का पटवून देता येत नाहीत का मी शास्त्र पंडित असताना? ही स्थिती त्याच्या 10 वर्षाच्या एका मुलगीनं पाहिली आणि म्हणले बाबा कशामध्ये तुम्ही चिंतित आहात? त्यावेळी तो म्हणाला की मी रोज आठवड्यानं राजा मला बोलवतो आणि मला प्रवचन करायला सांगतो, मी याबद्दल त्यांच्याकडे प्रवचनाला जातो. त्यावेळी मुलगी म्हणली बाबा तुम्ही चुकलायच, तुम्हालाच अजून अर्थ कळलेला नाही. अनन्य भक्त देवाला सोडून राजाकडे काय मागतो ही विचित्र गोष्ट आहे. याचा अर्थ गीतेचा श्लोकच समजला नाही. देव सोडून जर दुसरं मागतो ना, तर त्याला हा भगवद्गीतेचा श्लोक समजलेला नाही असा त्याचा सरळ अर्थ आहे. फार सुंदर विचार आहे. आपले गोविंदगिरी महाराज सुद्धा आपल्या प्रवचनातून हा दृष्टांत कधी कधी देतात. फार सुंदर दृष्टांत आहे. आणि ज्याला समजलं असेल ना, तर तो मागेलच का सांगा बघू. आणि मागायचं असेल तर मधला मार्ग देवच आहे ना, दुसरा कुठला मार्ग आहे असा आहे त्यातला. म्हणून शास्त्री बुवांना लक्षात आलं की माझी पोरगी सांगते ती बरोबर आहे. म्हणजे तुम्हाला श्लोक समजलेला नाही का? ज्या श्लोकावर तुम्ही भाष्य करायला निघालाय ते कशासाठी? मागायसाठी. आणि अनन्य चिंतो माम योजना, योगक्षम हाम्यम करणारा तो आहे परमात्मा. तुम्ही मागता का याचा अर्थ तुम्हाला समजलेला नाही. म्हणून शास्त्री बुवांना ते पटलं. परत ते राजाकडे प्रवचनालाच गेले नाहीत. त्यांना मनापासून पटलं. स्वतः
महाराजा राजा भेटायला आला त्याच्या घरामध्ये. आणि का आला नाहीस तर मला अर्थ समजला म्हणून. राजाने म्हणला आत्ता तुला अर्थ समजला. खऱ्या अर्थानं भगवंताशिवाय कोणाकडे काही मागायचं नाही आणि मागणारा भक्तच असू शकत नाही, हा अर्थ तुला आत्ता कळला. त्यामुळे तुला जे हवं आहे ते मानधन आता मी द्यायला तयार आहे, कारण तुला कळलं. आणि खरंच तुझा योगक्षेम चालवणार, माझ्या मार्गाने भगवंत चालवेल. पण चाललाच ना. पोट भरण्याचं काम जे आहे, आणि ग्रंथोपजीवी विशेष लोकी ये द्रष्टा दृष्ट विजयी होवा विजय. पसायदानामध्ये माऊली बोलतात, ज्यानं नाम घेतलं नाम घेता वाया गेला ऐसा कोणी ऐकिला. कुठं ऐकण्यात आहे का? नाम घेतलं त्याची वाटच लागली. नाम घेतलं आणि तो भुकेसाठी दारोदार भटकायला लागलाय मनापासून. बरं काय, भिकारी पण भजन करतात, भिकारी भजन करतात. त्यांना भीक मागणं हाच उद्देश असतो, भजन करणं हा उद्देश नसतो. हा मुद्दा लक्षात घ्यायचा. म्हणजे आम्ही म्हणतो की अहो रेल्वेमध्ये डब्यामध्ये किती लोक भिक्षा मागतात आणि देवाचंच भजन करत असतात. त्यांना भिक्षा मागायला का लागते? भिक्षा मागणं हा त्यांचा उद्देश आहे, नाम घेणं त्यांचा उद्देश नाही. ज्यांचा उद्देश भगवंत नाम घेणं आहे, मजची नाम पायी जिनी आठेवले आईशे अनन्य गतिके चित्ते चिंतित साते माते जे उपासती तया ते मीची सेवे. माऊली तुकोबा म्हणतात की पतिव्रते जैसा व्रतार प्रमाण आम्हा नारायण तैशा परी. पतिव्रतीचं प्रमाण काय असतंय? तिचा नवरा तो काय सांगेल ती दिशा, तो जाईल तिकडे पाठीमागून जाणे, त्यांचं अनुकरण करणे. आता हे अलीकडे जुळत नाही म्हणा तुकाराम महाराजांच्या अभंगातल्या ओळी. पतिव्रतीचा आता पतिव्रता झाला पती तरी तेवढा निष्ठावान कुठं आता शिल्लक राहिलेले आहेत. ही पतिव्रता शिल्लक नाही म्हणायला, ओरड करायला. नवरे तरी कुठं निष्ठावान आहे? पूर्वीचा श्लोक आहे, पतिव्रते जैसा भ्रतार प्रमाण आम्हा नारायण तैशा परी. म्हणून ची जी तळमळ आहे अशी अनन्य गती झालेली असतं की कन्या सासुरी अशी जाई मागे परतून पाय, अशी त्याची अवस्था झालेली असते. आणि त्यामुळं हे लागू पडत नाही. कन्या सासुरी अशी जाईनी मागे परतून पाय, अजिबात मागे परतून पाहत नाही. ते माहेराकडे बघत नाही. ज्यावेळी वाटण्या होतील भावाभावांच्या त्यावेळी परतून पाय, इतर वेळा परतून पाहत नाही. इतर वेळा आपल्या नवऱ्याकडे पाठीमुख असते. ती कन्या सासुरी अशी जाई मागचे दृष्टांत आहे, पागे परतून पाहे तैसे झाले माझ्या जीवा केव्हा भेटशी केसवा. ही अनन्य गतिके चित्ते असा त्याचा अर्थ आहे. एवढा अनन्यता असली पाहिजे आपल्याकडे आणि मगच भगवंताची आपल्याला भेट होते. माऊली फार सुंदर भाषेत सांगायला लागलेल्या. ठीक आहे, वेळ संपली नाही. आजची सेवा सद्गुरूंच्या चरणी भगवान ज्ञानेश्वरांच्या चरणी अर्पण करून विराम घेऊया. पुंडलिक वरदारी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम. विठ्ठल विठ्ठल जय हरी विठ्ठल 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 जय हरी विठ्ठल.